Hello friends, let's begin with the two important multiple choice questions from your physics, and that is very important for your MSCET exam. So look at the first question. A rope 1 centimeter in diameter breaks if a tension exceeds 500 Newton, then maximum tension that may be given to a similar rope of diameter 2 centimeter. क्वेश्चनचा अर्थ एकदम सरळ सोपा आणि साधा आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय बघा, एक रोप आहे जिची डायमीटर आहे 1 सेंटीमीटर आणि त्या रोपला जर तुम्ही 500 न्यूटन टेन्शन अप्लाय केलं तर ती ब्रेक होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सेम रोपमध्ये जर आपण डायमीटर 2 सेंटीमीटर केला तर ती रोप किती टेन्शनला ब्रेक होईल हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. मग यासाठी आपण काय करू शकतो तर पहा, इलॅस्टिसिटी चॅप्टरमध्ये तुम्हाला स्ट्रेसचा जो फॉर्म्युला आहे तो आपण इथं अप्लाय करू शकतो. व्हॉट इज स्ट्रेस हिअर? सी, स्ट्रेस इट इज इक्वल टू फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. हे प्रेशर सारखंच याचं इक्वेशन आहे, बट द कन्सेप्ट इज स्ट्रेस दॅट यू नो इन अ चॅप्टर इलॅस्टिसिटी. सो व्हॉट इज युअर फोर्स हिअर? एफ. आता तुम्ही रोप जर पाहिली है ना, तर रोपचा जो क्रॉस सेक्शनल एरिया असतो पहा, हा कसा असतो? सर्क्युलर असतो है ना, म्हणून याचा एरिया आपण काय घेऊ शकतो? दॅट इज पाय आर स्क्वेअर. आता पहा, आपल्या या प्रॉब्लेममध्ये रोपचा डायमीटर आणि टेन्शन इन द रोप दॅट इज द फोर्स हे दोन व्हेरिएबल आहेत, आणि मग फोर्समध्ये आणि रेडियसमध्ये जे रिलेशन आहे ते आपण इथं लिहूयात. त्यांचं डिव्हिजन कॉन्स्टंट दाखवत आहे. Therefore, force is directly proportional to r square. आता रेडियसमध्ये जे रिलेशन तुम्हाला फोर्ससाठी भेटतं आहे तेच रिलेशन तुम्हाला डायमीटरसाठी भेटेल. Therefore, F is directly proportional to diameter square. Now from this proportionality we use the condition F1 as F2 it is equal to D1 as D2 bracket square. आता पहा, जो फर्स्ट केसमध्ये जो फोर्स त्यांनी अप्लाय केला आहे तो आहे 500 न्यूटन. 500 अपॉन F2 दॅट इज इक्वल टू D1 जो पहिल्या केसमधला डायमीटर आहे तो आहे 1. सो लेट 1 हिअर. अँड सेकंड केसमध्ये जो डायमीटर आहे तो किती आहे? 2. इट्स अ स्क्वेअर. आता आपण याला सॉल्व करू. देअरफॉर F2 इट इज इक्वल टू 500 इंटू 2चा स्क्वेअर होईल 4 अँड दॅट इज 2000 न्यूटन. तर अशा प्रकारे तुमचा ऑप्शन ए या ठिकाणी करेक्ट आहे, 2000 न्यूटन. सो व्हेरी सिम्पल अँड इझी. मूव ऑन द सेकंड क्वेश्चन हिअर. जो तुमचा सेकंड क्वेश्चन आहे तो पहा. ए सॅटेलाइट ऑफ मास m इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस r राउंड द अर्थ. इट्स अ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू द सेंटर ऑफ द ऑर्बिट इज. ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला. तर पहा काय त्यांनी सांगितलं आहे, आपल्या अर्थच्या भोवती एक सॅटेलाइट आहे, तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे, ज्याची रेडियस r सांगितले, सॅटेलाइटचं मास m दिलेलं आहे. तर मग अशा केसमध्ये या सॅटेलाइटचा अँग्युलर मोमेंटम काय असला पाहिजे? अँग्युलर मोमेंटम L दॅट यू हॅव टू फाइंड हिअर. यापैकी कुठला आहे? तर सगळ्यांना माहिती आहे अँग्युलर मोमेंटम काय आहे. अँग्युलर मोमेंटम L इट इज इक्वल टू लिनियर मोमेंटम इंटू द रेडियस, और वी से द डिस्टन्स ऑफ सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ r. आता लिनियर मोमेंटम यू नो, सगळ्यांना माहिती आहे लिनियर मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी r ॲज इट इज. नाउ सी द वेलॉसिटी ऑफ रिव्हॉल्विंग सॅटेलाइट अराउंड दी अर्थ. ती काय असते? सो इथं मी लिहितो वेट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ gm अपॉन स्मॉलर. सो दिस इज द वेलॉसिटी हिअर. तर मग हा फॉर्म्युला आपण इथं सबस्टिट्यूट करूयात. सो देअरफॉर L इज इक्वल टू m स्क्वेअर रूट ऑफ gm अपॉन स्मॉलर इंटू दॅट स्मॉलर. इथं फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. m इज द मास ऑफ अर्थ, जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. स्मॉल m इज द मास ऑफ सॅटेलाइट अँड r इज द ऑर्बिटल रेडियस. आता हा r आणि m आपण मध्ये टाकूयात. देअरफॉर व्हॉट हॅपन? सी g
कॅपिटल यम. आता ह्याला मध्ये घेत असताना याचा स्क्वेअर करा, आरचा देखील स्क्वेअर होईल अँड डिवायडेड बाय स्मॉल आर. सो वी कॅन्सल दिस आर विथ द स्क्वेअर अँड फायनली जे राहतं आहे पहा, याला आपण इकडे इक्वली या ठिकाणी लिहून टाकू ब्रॅकेटमध्ये जी एम यम स्क्वेअर आर, आणि हा जर रूट मी रिमूव्ह केला असेल तर टू द पॉवर हाफ. तर अशा पद्धतीनं दिस शुड बी ऑप्शन. तर असा ऑप्शन पहा कुठं आहे, दॅट इज जी एम एम स्क्वेअर आर अँड टू द पॉवर हाफ. सो बी इज द करेक्ट ऑप्शन हिअर. सो हाऊ सिम्पल क्वेश्चन्स. हे क्वेश्चन तुम्हाला सी ई टीच्या एक्झामसाठी अत्यंत मदतगार असतील. सगळ्यांनी हे ऑब्झर्व करा, लक्षात घ्या. थँक्यू.